आमचे ओल्ड वाले फोटोज दाखवणार आहे। ऋषी आणि मी ना शाळेत जात होतो तेव्हाचे फोटो बघा। अरे आणि मी शाळेत जात होतो तेव्हाचे फोटो। मी दाखवणार तुम्हाला ऋषीचा आणि माझा फर्स्ट फोटो। हाय ना माझ्या जुन्या फोटोला हसतोय। बिलकुल चांगली नाही वाटली। बरं झालं तू एवढ्या जुन्या काळात मला नाही भेटली। मग काय सोडून दिलं असतं? It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. Hey guys, good morning and welcome to our new vlog. आज आम्ही ना तुम्हाला आमचे ओल्ड वाले फोटोज दाखवणार आहे। आणि जुने फोटो बघायला आहे ना ऑडियन्सला पण खूपच जास्त मजा येणार आहे। आणि या फोटो मागच्या आहे ना सगळ्या हिस्ट्री पण तुम्हाला सांगणार आहे आम्ही की हे फोटो कधी क्लिक केलेले आहे आणि फोटो किती जुने आहे म्हणून। ऋषी माझा सगळ्यात ओल्ड वाला फोटो दाखवणार आहे। तेव्हा इथं आहे ना आरोही फक्त 17 वर्षाची आणि तिचे दात बघा। दात कशी दिसतंय बघ ना तुझे। या फोटोची वेळेस तू 17 वर्षाची असेल का? हो 17 वर्षाची आहे। अजून फोटो आहे आरोहीचे, आमचे जुने फोटो, शूटच्या वेळेचे फोटो। शूटच्या वेळेचे कॉलेज युनिफॉर्म मधले फोटो आहे ना। आणि हे बघ संख्या, संकेत कसं दिसतोय? तो पण किती वेगळा दिसतोय। तेव्हा ना बॉडी होती ना काही होतं। बॉडी तर आता पण नाहीये। आणि हे बघ हे माझा 18th बर्थडेचा, बघ 18 इयरची कंप्लीट झाली होती तेव्हाचा फोटो आहे। हे बघ हर्षद, बघ हर्षद। हा अर्जित केवढाचा दिसतोय। काय गिफ्ट केलं तुम्ही तुला आठवतं का? शूज आहे म्हणजे लक्षात। मग हे बघ 18। आरोही जेव्हा 18 वर्षाची झाली होती ना फर्स्ट टाइम आपण आपल्या जुन्या घरी बर्थडे सेलिब्रेट केला होता। हो आणि या बर्थडेच्या दिवशी ना खूप जास्त पाऊस होता। आठवतं तुला? तुम्हाला बजाजनगरला सोडायला येत होता, हा का? आठवतंय का? पाऊस आलेला नाही आठवत मला। मी हाच ड्रेस घातलेला होता आणि आपण घरी चाललो होतो आणि इतक्या पावसात ओलं झालो होतो ना आपण, डेंजर। मॉडेल ऋषी काय फोटो काढत होते यार आपण। हे घरी बर्थडे साजरा केला होता वाटतं। हा फोटो ना आमच्या कॉलेजचा आहे, जेव्हा मी 11th-12th ला असेल तेव्हाचा फोटो आहे। हे बघ तू कशी दिसती। हे कोण आहे? ह्या दोघी माझ्या मैत्रिणी आहे। आठवतं का नाव? हा, काय काय नाव आहे? ही अमृता आहे, ही धनश्री आहे आणि ही फाल्गुनी। आरोही तुझं नाव फाल्गुनी। आता परत कॉलेजचाच फोटो बघतोय ऋषी। हे बघ आरोहीच्या कॉलेजचे फोटो। पफ चष्मा वाले. होता तुला? हा मला आता पण चष्मा नाही का मला? हा म्हणजे तेव्हापासून नाही का? हा पप पफ तेव्हा यार, fashion होती. का हा? पफ टाकत होती यार मी का? मला आता आज इतकं रिग्रेट होतंय माहिती का, पफ का टाकत होते मी। मैत्रिणी वॉच फ्लेक्स करताना 100 रुपयाच्या बाजारातून घेतलेल्या। बापरे, हा आरोहीचा मावस भाऊ, हे आरोहीचे बाबा आणि आरोहीचे पप्पा जार दिसाले। आणि यार हा येशूच्या बर्थडेचा वाटतं। हा हे आरोहीचे दोघं मावस भाऊ, हा आरोहीचा भाऊ येशू। हे वॉटर पार्कला गेलते तेव्हाचे हा वाटतं। वॉटर पार्कचे। तुझी मम्मी जाड होती का तेव्हा? हा पण आरोहीचा मावस भाऊ आहे। हाय ना माझ्या जुन्या फोटोला हसतोय। हे बघ तिचं तोंड बघा तेव्हा कसा फोटो काढलेला हो। सिद्धार्थ गार्डनचा आहे का? हा नाही, वैष्णोदेवी गार्डनचा आहे। हा का? काय शाळेतला फोटो आहे काय? कॉलेजचा आहे, कॉलेजचा। कॉलेजचा फोटो आहे का? याच्यात तुला बारीक दिसते का पण? बारीकच आहे ना मी, आता कुठं जाड आहे? आरोहीचा हा फोटो बघा, तिचं तोंड कसं दिसतंय, माकड तोंड आहे। तू का घाण घाण फोटो काढतोय बरं? चांगले फोटो पण येतात, चांगले फोटो नाही दाखवते, घाण घाण फोटो दाखवतोय। हे फोटो कुठले? हे आर्चरीचे फोटो आहे, पक्षाला धरलं होतं मी। बापरे, हे बघ आणि आता पालीला बघून पळती। पक्षाला नाही घाबरत ना मग मी, पालीला घाबरते। हा कधीचा फोटो आहे? नवरात्रातला वाटतं। बापरे, हा टीचर्स डेचा फोटो आहे। टीचर बनली होती का तू? हा जमलं होतं का तुला शिकवायला? हा? विद्यार्थी पण ढ झाले असतील तुझ्यासारखे, नाही तर ये किसका हात आहे? लडकी का है ना मेहंदी निकाली है ना। आरोही डोनाल्ड ट्रम्पला फोनवर बोलताना काय बोलत होती का फोनवर? काय काय चालू आहे, काय नाही, जेवण बिवण झालं का बोलत होते। इंग्लिश मध्ये बोल बर का मग। ते मराठी बोलत होते माझ्यासोबत। भामटी का काढला असेल असा मोबाईल धरून फोटो? काढलं ते तेव्हा शौक होते यार, हे असं मस्त भारी फ्लेक्स वाटायचं तेव्हा। मोबाईल पाहतो त्याचा कोणता रे कॅमेरा तो दिसत मग? नाहीये, काय माहिती ओप्पोचा आहे वाटतं का विवोचा आहे, असं कोणतं तरी आहे। फोटो बघा, बाजारातला 50 रुपयाचा चष्मा घालून फ्लेक्स करताना आरोही। बापरे मॉडेल, अरे बापरे का काढत असतो रे आपण असे फोटो तेव्हा का? मला नाही कळत। व्हॉट एडिटिंग, बापरे व्हॉट एडिटिंग, मॅक्स तुमको भुलाना। तिची एडिटिंग बघितली काय वा? अरे तेव्हा तो ट्रेंड नव्हता चालू का, ते काहीतरी यायचं टेम्प्लेक्स यायचं आणि त्याच्यात फोटो टाकायचा, ते एडिट व्हायचं, तसं आहे ते। बापरे बापरे काय रे हे?
मस्त ऍप करून बघितलेले ते मस्त ऍप आपल्याला प्रमोशन आलं होतं ना त्याचं त्याचं. हा, आहे ते. तरी म्हटलंय जरा आताच वाटतंय. हा. हे बघा आरू आर्चरी खेळत होतो तेव्हाचा फोटो. हा फोटो मला आवडतो माझा. पण तुझं ते निशाणे काही पक्के नाही ग. आपण आता ते बंदुकीने मारायचं खेळलो बघ भरपूर ठिकाणी, तुझं एका ठिकाणी निशाण लागला नाही. ते बलून मध्ये हवा नव्हती म्हणून तो फुटत नव्हता. असं निशाणा लागायला पाहिजे ना तुझा चांगला. इथं लागायचे ना. याच्यात तो प्युअर माकड दिसती तू. माकड हे बघ, माकड. अरे बाप एवढी बारीक होती आरू तू. किती बारीक होते ना. आता जर सुधारले. ही लावण्य आहे. युवान ओके ही लावण्य तू सेम दिसती. अरे बापरे मॉडेल. आरोहीने पहिले गाडी घेतली होती तेव्हाचा फोटो. आरोहीची मावशी, आरोहीचा भाऊ, टकलू हैवान. बरं झालं त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून नाही गेली तू. दगडावर उभी ना रे नीट बघ ना. नाही एखादा थेंब जर लागला असता पाण्याचा तर गेली असती वाहून. ऋषी एवढे फोटो बघितले कशी वाटली मी. बिलकुल चांगली नाही वाटली. बरं झालं तू एवढ्या जुन्या काळात मला नाही भेटली. मग काय सोडून दिलं असतं आ? हे पा कशी बारीक आहे. फोटो पण असे काढतो तू. तेव्हा सगळेच फोटो तसेच काढत होते. तुझे फोटो पण बघितले ना तुझे पण तसेच असणार आहे. ठीक आहे बघू ना. बघू ना काय फोटो आहे. काय ते माकड आणि तोंड केलेलं आहे. माकडे काय रिॲक्ट करणार या फोटोला. काय काय किती घाण मेकअप केलेला आहे. बघ ना तू. अरे तेव्हा काय मी मेकअप आर्टिस्ट नव्हती. मेकअप आर्टिस्ट तू आता पण नाहीये ना. आता पण नाही पण मग आता थोडंफार व्हिडिओज वगैरे बघून पहिलेचे मेकअप असेच राहायचे. ते डोळ्याला एवढं गुलाब लावून घेतलं. गुलाबी कलरचं काहीतरी. ती लिपस्टिक लावून घेतली पान खाल्ल्यासारखी. पण खाल्ल्यासारखी. पहिले असेच फोटो काढत होते असाच मेकअप करत होते. बापरे बघ किती सुंदर दिसते. कोणत्या अँगलने. रा 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 रा. छान दिसते. रा 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 रा. छान दिसते ऋषी. काय ना माझ्या प्रत्येक फोटोला हसतोय. याचे बघू ना किती भारी भारी फोटो आहे. असं काय किती मॉडेल सारखे फोटो काढत होतो. बघूच आता. माझ्या आवडत नाहीये पण स्वतःचे फोटो लय आवडतील. काय फोटो आहे. हा पहिल्यापासूनच केस बारीक होते वाटतं तुझे. आता चांगले झाले. काय बारीक होते. जाड होते माझे केस खूप. वाटत तर नाही. ते फोटोत कसे दिसणार तुला. आता जेव्हापासून मी त्याला भेटलेले ना त्या काळात तो आलेला आहे आणि आता सगळे फोटो आवडतील ना त्याला. सर्व आवडतील. आम्ही शूटला भेटलो होतो ना त्या शूटचा फोटो आहे. आता इथे कसे दिसते सांग. चांगले दिसत आहे. इथे पण चांगले नाहीये. मग का आवडली होती मी तुला. काय माहिती का बरं गाडी हुकली होती. हे किती छान दिसते ना मी. वाव. माझी केस बघ. माकड कोण आहे. मी माकडासोबत फोटो काढलाय. हे बघ किती भारी दिसतंय. माकडासोबत फोटो काढलेला आहे मी. बघ वाव किती क्यूट दिसते मी. बघ कसं होतो मी दिसायला पहिले. गाईज बा लिटरली माझे लंबे केस होते. मी तुम्हाला पूर्ण फोटो पण दाखवतो. हे बघा माझे केस असे लंबे होते. आम्ही सुरुवातीलाच भेटलो होतो. हा 2020-21 चा फोटो आहे. 20च आहे. हे बघा मॉडेल आरोही. ही आमची शूटची टीम पूर्ण. हा सागर दादा आहे का. हा सागर दादा आहे. हा तो सागर आहे पाठीमागचा. आता तू पूर्ण केस गायब आहे. डायरेक्ट ओळखू पण येत नाहीये. मी कसं दिसतो हे बघा. आम्ही माझ्या बाजूला आरोही आहे. मी खरं सांग छान नाही दिसत इथं. किती क्यूट दिसते. हे बघ माझे केस कसे होते. हे बघा गाईज हे आमचे जुने फोटो आहे. माझे केस असे लंबे होते. हे मी काढलेले आरोहीचे फोटो. माकड तोंडाची आरोही. हा मी माकड तोंडाची स्वतःच लगे माझे केस भारी होते. मी किती छान होतो आणि मी किती छान फोटो काढले होते आणि मला माकड तोंडाची. वा काय पोज आहे माझी आरोही. बघितली का. वा एडिटिंग. माझे केस बघा ना कसे होते. माझे जेव्हा इंस्टाग्रामला 10K झाले होते ना तेव्हा आम्ही सेलिब्रेशन केलं होतं आणि त्याचे फोटो आता आहे. व्हिडिओ पण आहे. हे बघ स्लोमो मध्ये. हे बघ त्याला ऑडिओ नाहीये. तेव्हा 10K झाले होते. आता 1.2 मिलियन आहे. किती भारी वाटतं ना. वाव. 10K किती मोठं वाटत होतं तेव्हा. ये तू कशी घाबरली बघितलं का. तू कशी घाबरली बघितलं का. बघितलं. आरोहीचे 10K झाले होते तेव्हा आम्ही फोटो पण क्लिक केले होते. बघ माझे जुने फोटो. जुने नाही हा जुने नाहीये. मग आता 3-4 वर्ष आधीचे. नाही ना पण जुने आरोही नाहीये. जुने आहेत भरपूर फोटो. बघ मी किती हँडसम होतो. बघ मारे केस द्या कैसे थे. चेहरा बघ चेहरा किती हे होते. फोड पिंपल होते ते फोड नव्हते आणि ते गेले. हे बा लंबे केस. यार तू फोटो डिलीट केलेत का माझे. मी नाही डिलीट केलेले आहे याच्यात फोटो. ते उघडत का नाही मला नाही माहिती. तेरे से तो अच्छेच फोटो आहे मेरे. हा का. हा
अजून याच्यापेक्षा जुने दाखव ना मग. आहे ना, थांब ना, दाखवतो ना 17-18 वर्षाचा असशील तेव्हाचे फोटो दाखव ना. सगळे दाखवतो ते पण आहे. साऊथच्या विलन वाणी एंट्री करतो जानू माझा. कोणती गाडी घेऊन फिरत होता तेव्हा? ऍक्टिवा घेऊन फिरतो. किती भारी यार, किती भारी फोटो आहे त्या ऋषीचे, किती भारी आहे यार तो ऋषी. मला आवडतंय कारण की मी तुझ्यावर प्रेम करते ना. तू नाही करत माझ्यावर प्रेम म्हणून तुला ते माझे फोटो आवडत नव्हते. इथं बघ माझ्या हा, आता बोल ना माझ्या एक प्रश्नाचं उत्तर मिनिटात दे तू ना. आता माझं तोंड बघ फक्त. अरे याच्यात किती घाण दिसतंय यार. तुझं पण- नशीब म्हटला स्वतःला कधीतरी की माझं तोंड घाण दिसतंय. हे बघ हा फोटो किती क्यूट आहे आपल्या दोघांचा. हा. वाव. आपल्या एकीतला व्हिडिओ चांगला व्हायरल झाला होता, आठवत तुला? हो. तेव्हा फर्स्ट टाइम इंस्टाग्राम वरती. हा फोटो चांगला आहे. हे साईड प्रोफाईल वाले फोटो चांगले. अरे बाप, तेव्हा बघ ना कशी स्किनी जीन्स घाललो होतो तुम्ही एकदम. हे बघ त्याच्यावर रेड शूज. वाटतं कॉम्बिनेशन. अरे हे बघ माझे फोटो बघ ओ बघ. कुठं चाललाय तोंड करून. इथे दाढी ठेवत होतो मी खाली तेव्हा. हे बघ खाली. हा. हे आपण नवीन रिलेशन मध्ये आलो होतो, त्याच्यानंतर मी हेअर कट केलता ना, तेव्हाचे फोटो आहे. दिसत होता गोड म्हणा. हे शर्ट लय आवडत होतं मला. ग्रीन वाला. जॅकेट म्हणून पण घालायचा, शर्ट म्हणून पण घालायचा. लय वापरलेलं आहे. हिरोच्या पोज बघा फक्त. यू यू यू. माझे इंस्टाग्रामला 100K झाले होते तेव्हाचे. मी सेम टॉप घातलेले आहे का रे? माझे 10K झाले तेव्हा पण आणि आता पण. काय माहिती कलर सेम घातलेला आहे वाटतं. म्हणून बघ किती बारीक होता. हे? माझ्यापेक्षा बारीक दिसतोय. हो. हर्षद मम्मी जाड होती तेव्हा. नाही जाड आता दिसली एवढंच मम्मी. आहे, आता एवढंच आहे. नाही तेव्हा बारीक होत्या बघ. नाही बारीक ग. होत्या. बारीक होत्या. हर्षद बघ, हर्षद वरती काढलेले आपल्या जुन्या घराचे इथले फोटो. हे संख्या मॉडेल. हसत पण नव्हतं फोटो काढतोय तरी पण. हे बघ काय विचारात आहे. लग्नाच्या विचारात येतो. अरे हे फोटो आठवतं का तुला? हे खूप जास्त व्हायरल झाले होते इंस्टाग्राम वरती. हे शेड जरा जास्तच फेवरेट होतं. हे बघ मॉडेल ऋषी, मॉडेल आरोही. अरे आपण दोघं बघ ना कशी दिसतोय. आठवतो का तुला फोटो कधीचा आहे? आपण लॅपटॉप घेतला होता तेव्हाच आहे. आम्ही लॅपटॉप घेतलो होतो ना फर्स्ट टाइम, तेव्हा आपल्या नवीन कॅमेऱ्यामध्ये शूट केलं होतं. माझ्याकडे एक निकॉनचा कॅमेरा पण होता, त्याच्यात आम्ही हे फोटो काढलेले. हे घरी आणल्यानंतरचे फोटो आहे. तुझ्या 18व्या बर्थडेचे फोटो आहे. बघ मी कसं डेकोरेशन केलं होतं ग, कसं सरप्राईज प्लॅन केलं होतं. केरलं होतं, छान केरलं होतं ना. हर्षद बघ ना कसं दिसतोय, गोल मटोल. एवढंच दिसतोय. तेव्हा फोटोशूटची जरा जास्त आवड होती आपल्याला. आपण नवीन कॅमेरा घेतलेला होता ना रे, त्यामुळे आपण जास्त फोटो काढायचो. पोज पण काय आणायचो काय माहिती यार, काय भारी वाटायचं तेव्हा या पोज. ब्लॅक शर्ट तुला लय आवडायचं ना. हा नेहमी आता पण म्हणायची आवडतं. नेहमी म्हणायची की ब्लॅक शर्ट घाल. ब्लॅक शर्ट मध्येच तू चांगला दिसायचा ना म्हणून. पण आता ब्लॅक शर्ट घालू देत नाही तुम्हाला. त्याचं रिझन वेगळे. तिचं काय म्हणणार आता माहिती का, तू ब्लॅक शर्ट घालून बाहेर नाही जायचं. ब्लॅक शर्ट कधी घालायचं जेव्हा तू माझ्यासोबत आहे. जळती ती. हे बघ हा फोटो खूप जुना आहे. तुझे आणि माझे केस बघ ना मर झालेले. असं वाटतंय तुझेच केस आहे. बघ हे बघ इथपर्यंत असे तुझे केस आहे. माझ्या बर्थडेचे फोटो आहे वाटतं. हा तुझ्या बर्थडे चॉकलेट कोण दिलंय तुला? काय माहिती कोणी दिलंय. तूच आणलं होतं ते. आणि ते गुलाब ते पण तूच आणलं होतं. नशीब आठवते. हे बघ तू गुलाब देतानी. तुला ना डार्क चॉकलेट खूप जास्त आवडायचं तेव्हा, त्यामुळे मी डार्क चॉकलेट दिली होती. अजून पण आवडतं डार्क चॉकलेट, पण तू थाव देते तर बघा. आता नाही खायचं. आता आहे ना ऋषीचे एकदम जुनेवाले फोटो बघू आपण. 2018चा फोटो असला. किती वर्षाचा असशील तू तेव्हा? 18 वर्षाचा. अरे हे बघ काय हा नंतरचा आहे, हा नंतरचा आहे. गुंडा बवाली सारखा फोटो काढलेला आहे. मला हसत होतं ना, आता तुला पण हसणार मी. बघ चांगले दाखव photo. दाखव जुने दाखव, अजून जुने दाखव. हे हे बघ चिंगळा बघ चिंगळा कसा दिसतोय. ते साईडने केस कापून घेतलेले. अजून दाखव अजून. ढुंडो ओ राजीव अजीब फोटो ढुंडो तुम्हारे. हा लॉकडाऊन मधला फोटो आहे. किती पतला होता तू, किती पतला. माझे कॉलेजचे फोटो. हा चांगला दिसत होता इथं पण थोडाफार. मी चांगलाच होतो दिसायला. घे बघून मला, घे लाईन मारून. हे लॉकडाऊन मधले फोटो आहे. आम्ही इथं गवताळ्याला गेलो होतो ना. गवताळ्याला गेले होते. मला माहितीये कारण की आपण याच्या आदल्याच दिवशी भेटलो होतो. पहिल्यांदा भेटलो होतो आपण याच्या आदल्या दिवशी, माहितीये तुला? बरोबर. हा हे बघ रक्षाबंधनच्या दिवशी गेले होते मी गवताळ्याला. बघ किती लक्षात ठेवते मी. हे बघ मॉडेल
बापरे इन बिन करून ये हे बघ कॉलेजचे फोटो आहे शिवजयंतीचे. हा पेटामध्ये छान दिसतोय रे सागऱ्या सागर दादा आता टाकला दादा. सारखंच दिसतो ना जवळ हे बघ मधू. ए वाव, केवढं माधवी आणि दिसतंय ते. ऋषीचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये ना ऋषी हँड ड्रायर असतं ना त्याला हेअर ड्रायर कसं युज करू शकतो ते दाखवणार आहे. आणि एकदम जुना व्हिडिओ आहे एकदम जुना. हे बघ ए चिंगड्या केवढासा दिसतोय तू. हे कॉलेजचे आहे. कॉलेजचे सगळे मर्ज केलेले व्हिडिओ ते. हे कॉलेजचे मित्र आहे ते. हे कॉलेजच्या आठवणी आहे सगळ्या. हे बघा मी आहे. काय करतोय ते मलाच नाही माहिती काय करतोय. हे बघ. डब्बा खातोय काय चोरून चोरून. हा बरोबर डब्बाच खातोय. चोरून चोरून डब्बा खातोय पोरगा. सगळे डबा खाताय चोरून चोरून. सगळ्यांचे तोंड चालूच आहे. त्याच्यासाठीच तुम्ही व्हिडिओ घेतलेला आहे तो. ऋषीच्या कॉलेजचा फोटो. मला म्हणत होता अशी सेल्फी घेतील तू बघ कशी सेल्फी घेतलेली अर्ध डोकं कटलेली. चांगला दिसतोय पण त्याच्यात चांगला दिसतोय. हा स्वतःला स्वतः चांगलंच दिसत असतं. हा हर्षद आहे आणि हा मी आहे. सगळ्यात जुना फोटो. मी इथं हर्षद आता जेवढा आहे ना तेवढा असेल म्हणजे 12-13 वर्षाचा असेल तेव्हाचा photo. 13 वर्षाचा होता तू तेव्हा. हा 13-14 वर्षाचा. कसं आहे ऋषिकेश गाडेकर. अरे नवीन साडी नवीन आपण घालून. रिलेशन मध्ये पण नव्हतो आलो. तू घरी आली होती आठवत तुला मम्मीने साडी घातली होती हा तेव्हाचा फोटो आहे. कसं आहे बघ मी छोटूसा किती गोड आहे. हा मी येतो. माझ्या लहानपणीचा फोटो आहे. अरे कसं दिसतोय बघ ना मी. गोल मड्डू गोल मटोल दिसतोय आज 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 बघलेला. अरे हे बघ हॅपी अलोन वाला फोटो. मग आपण तर भेटलेलो होतो तेव्हा. मग हॅपी अलोन का. अगं आपण हा? रिलेशन मध्ये आलो होतो त्याच्यानंतर आपलं 1-2 दिवस ब्रेकअप पण झालं होतं. Breakup? आपलं ब्रेकअप झालं होतं का तेव्हाचा फोटो येतो. तेव्हा मी एडिट केलं होतं हॅपी अलोन. आपलं ब्रेकअप कधी झालं. झालं होतं 1-2 दिवसासाठी परत गुलू 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 आपलं ब्रेकअप झालं होतं ना मग मी तेव्हा ते स्टेटस ठेवलं होतं हॅपी अलोन. तेव्हाचा हा फोटो आहे. हर्षद बघितला का कसा झोपलाय. गोंगळं पडलेलं आहे. माझा सगळ्यात जास्त फेवरेट फोटो आहे. हा तुझ्या युट्यूबच्या डीपीला आहे ना. येस युट्यूबचा आयकॉन आहे माझ्या. परत इंस्टाग्राम सगळीकडे नुसता तोच फोटो आहे. तो खूप जास्त फेवरेट आहे. कसा आहे फोटो. मस्त आहे एक क्यूट कॉपी आहे. घे फोटोची त्या. ये क्या है यार ये क्या थोबडा है तुम्हारा. ए तूच काढलेला आहे तो फोटो. चांगला आहे. तू काढलाय म्हणजे चांगलं आहे. अरे वा. हे बघ हा मी कधीचा आहे. मी ते फोटोग्राफीची ऑर्डर घेत होतो ना हम्म. तेव्हाचे फोटो आहे ते. गाईज मी लय काम केलेले. मी लग्नाच्या फोटोच्या त्याच्या ऑर्डर पण घेत होतो. हे बघा तेव्हाचे फोटो हे. फोटोग्राफर टीम. हे बघा ऋषिकेश आणि आरोहीच्या लग्नाची ऑर्डर घेणार का आपण. लवकरच घेऊ ती पण ऑर्डर. आठवतो का कधीचा फोटो आहे. आपण पुण्याला राहत होतो तेव्हाचा फोटो आहे. मला सर्व आठवतं बेटू. माझे कॉलेजचे फोटो आहे ते. हे बघ कसा आहे हा. मॉडेल. एक पॅन्ट खाली एक वरती. हे पण लय जुना फोटो आहे बरं का. रोहण्याच्या घरचा फोटो आहे. हे बघ कॉलेजचा फोटो. ती पॅन्ट अशी काय घातलेली आहे. स्टाईल होती तशी. असं छपरी वगैरे बनायचं होतं तसं आहे ते. आता आहे ना आम्ही हर्षदचा ब्लॉग लावलेला आहे एकदम जुनावाला ब्लॉग. मैं आज शूज के ऐड करने वाला है म्हणून बघ ना. शूज की ऍड आहे म्हणे. मी 1000 रुपये का काहीतरी बोलतोय बाबा. 1000 रुपये के शूज आहे. देख लो. आणि एकदा तिने अंड्याची पण ऍड केली. ती अंड्याची कोणी ऍड करतं का. थांबतो व्हिडिओ आहे की नाही काय माहिती राव. आता आपण बघणार आहे अंड्याची ऍड. अशी वस्तूची ऍड नाही करणार आहे. मी आज खाण्याची ऍड करणार आहे. संडे हो या मंडे रोज खाने चाहिए अंडे. अंडे की ऍड कर रहा हूँ. वो भी रोज अंडे खाने चाहिए. अंडे से हमारा प्रोटीन बनता है. बहुत कुछ चीजें होती है उसका अंदर करने में आपको दिखा देता हूँ. आपने कभी देखा नहीं होगा. आपने कभी देखा नहीं होगा. हर्षदचा एकदम जुना व्हिडिओ एकदम जुना. मैं तो मैं कभी खाता ही रहता हूँ. कभी 2-3
आणि मटन चिकन वगैरे नाही खात पण जरूर ट्राय करना. एक नंबर आहे. संडे हो या मंडे रोज खाने अंडे. चाहिए, दररोज खाने चाहिए दररोज. अंडे. एक नंबर आहे. एक नंबर और ऊपर से कांदा. कांदा. और मैं हर्षद एकदम लहान होता. हर्षदचा आणि ऋषीचा जुना व्हिडिओ आहे. हर्षद ब्रश करतोय तिच्यात. बघ ना तू खूप जुना आहे. तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतो. ब्रश केल्यानंतर ना बोटाने दात घासत जा. जर कुचू आवाज आला ना तर समजून जायचं तुमचे दात 100% स्वच्छ झाले. वाह वाह क्या जोक मारा है. वाह काय ना मी दाखवणार तुम्हाला ऋषीचा आणि माझा फर्स्ट फोटो. सगळ्यात फर्स्ट फोटो म्हणजे फोटो आहे ना, आम्ही सगळ्यात पहिले जेव्हा भेटलो होतो ना तेव्हा क्लिक केला होता. तर वा हा फोटो येतो जेव्हा आरोही आणि मी ना फर्स्ट टाइम भेटलो होतो आणि तेव्हा आम्ही फोटो क्लिक केला होता. हा किती भारी ना. फर्स्ट फोटो आपला. वाव किती भारी वाटतंय ना. किती छोटे छोटे दिसतोय आपण त्यामध्ये. ऋषी आणि मी ना शाळेत जात होतो तेव्हाचे फोटो बघा. आरोही आणि मी शाळेत जात होतो तेव्हाचे फोटो, पण हे तेव्हाचे फोटो नाहीये, शूटचे. हे शूटचे फोटो आहे. आणि हे फोटो खूप जणांना वाटतं की हे शाळेतले फोटो आहे, बट आम्ही शाळेत कधी भेटलोच नाही. आम्ही ना खूप नंतर भेटलेलो आहे. आरोही आणि मी एका शाळेत होतो, पण हे माहिती का सगळ्यांना, आरोही आणि मी सिरियसली एका शाळेत होतो. आरोहीला मी 3 वर्ष सिनियर होतो आणि आरोही माझी ज्युनियर होती. पण शाळेत आम्ही कधीच भेटलो नाही, एकाच शाळेत होतो आम्ही. आठवतं का आरोही तुला काही? हो माहिती, पण तुम्हाला नंतर कुठे कळलंय दिसला ते. नाही. ते आपल्याला नंतर कळलंय. हा. पण नंतर आम्ही जेव्हा भेटलो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा डिस्कस केलं की तुम्ही कोणत्या शाळेत होती, तू कोणत्या शाळेत होती, त्याच्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही एका शाळेत होतो म्हणून, बट कधीच भेटलो नाही. सिरियसली असं वाटतंय की शाळेतले फोटो आहे. इतके फोटो आहे माहिती का, सगळे जर दाखवत बसलो ना की असं 3-4 व्लॉग भरतील एवढे मोठे फोटो आहे. खूप मेमरीज आहे आपल्या. आधी आम्हाला फोटो काढायचा आहे ना खूप जास्त नाद होता. कुठेही गेलो ना फोटो काढायचो पहिले. आता तरी आपले फोटो काढायचं कमी झालेलं आहे. आता आहे ना आपले ब्लॉगच आपली मेमरी बनते. त्यामुळे ना मस्त फोटो नाही काढायचे पण ब्लॉग घ्यायचा. ब्लॉग बघितल्यावर एकदम भारी वाटतं. मग आणि इथे आहे ना मी सिंगर बनले होते. ऋषीसाठी गाणं म्हटलेलं आहे मी. सजी सुरख काय म्हणत होती पण तुम्ही गाणे, असंच मला इरिटेट करायसाठी. तुला चिडवत होतो असंच. तेव्हा मी कसं लाजतो ते. एवढं का लाजत होता पण तू? तू लाजत चिडवत नव्हता. का होती मला, त्याच्यामुळे लाजत होतो. तर कसे वाटले तुम्हाला आमचे जुने फोटो आणि त्या फोटो मधला तुम्हाला कोणता फोटो जास्त आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.